श्री स्वामी समर्थ. मी पूजा सोळंके. स्वागत आहे तुमचं पूजाच रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. तर इथे मी मेथीची भाजी निसून घेतली आहे. त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याचं पूर्ण पाणी विचरून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे मेथीची भाजी बारीक कट करत आहे. जेवढं तुम्हाला बारीक कट करता येईल तेवढं तुम्ही बारीक कट करा. इथे पाहू शकता मी सर्व मेथीची भाजी एकदम बारीक प्रकारे कट करत आहे. तुम्ही पण अशीच कट करा. पूर्ण भाजी व्यवस्थित बारीक कट करून घेतली आहे. इथे मी गव्हाचे पीठ 2 वाटी घेतले आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकूयात. बेसन पीठ टाकल्यामुळे आपले पराठे एकदम खुसखुशीत होतील. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरवी मिरची, लसण आणि थोडीशी कोथिंबीर बारीक काढून घेतली आहे. त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ, हळद आणि ओवा हे सर्व टाकून घेतले आहे. त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित आधी पिठामध्ये मिक्स करूयात. त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित उंडा चुरून घेऊ. मिक्स केल्यानंतर आपण थोड्या प्रमाणात यामध्ये पाणी टाकूयात. एकदाच पाणी टाकल्याने उंडा पातळ होऊ शकतो. त्यामुळे आपण थोड्या प्रमाणात पाणी टाकून सर्व उंडा घट्ट चुरू. यामध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित उंडा मळून घेऊ. त्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवू. यामुळे आपले पराठे एकदम सॉफ्ट होतील. तर आपला उंडा मऊ झालेला आहे. तर आपण आता इथे पराठे करूयात. मी चौकोनी आकाराचे पराठे करत आहे. तुम्ही गोल पण करू शकतात किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकारचा पण आकार करू शकतात. तर या पद्धतीने आपण पराठा बनवून घ्यायचा आहे व व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर तयार आहे आपला चविष्ट मेथीचा पराठा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.